हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर सकाळी सकाळची वेळ होती, रुद्र झोपलेला होता म्हणून मग मी बेडरूममध्येच म्हटलं कपड्यांच्या घड्या घालून घेऊया, त्यासोबत चहा पण घेते. गरमी प्रचंड वाढली, तशी चहा घेण्याची आता फार काही इच्छा होत नाही, पण एक वेळा तरी आपल्याला सवय असल्यामुळे चहा घ्यावासा वाटतो. तर कपडे फोल्ड करून ठेवत होते. आज मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करणार आहे की मला सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास आफ्टर डिलिव्हरी कसा सुरू झाला, म्हणजे त्याचं मेन कारण काय असेल, म्हणजे जे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगणार आहे. रुद्रचा जन्मसुद्धा म्हणजे मे महिन्यातलाच आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात तो झाला. तर त्या वर्षीसुद्धा प्रचंड गरमी वाटत होती आणि ज्यावेळेस तुमची डिलिव्हरी होते त्यानंतर जे आहे तर तुम्हाला फार वेगळं सेन्सेशन होतं, म्हणजे की गरमी प्रचंड जाणवते आणि AC वगैरे तर लावू शकत नाही. लावलं तरी फार थंडी वाजते, कारण की शरीर नव्यानेच म्हणजे तुमचं सगळ्या गोष्टींना ॲडॉप्ट करत असतं पुन्हा. आणि टाके जे आहेत तर ते प्रचंड दुखत असतात. चहा घेत होते इतक्यातच रुद्र उठला. मग रुद्रला घेतलं आणि त्याला थोडंसं फीड केलं आणि मी चहामध्ये थोडीशी बिस्किट खाल्ली, कारण रात्रभर त्याला फिडिंग केल्यामुळे भूक लागते खूप. आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं दिवाबत्ती करूया. रुद्रलासुद्धा खूप आवडतं दिवा वगैरे लावायला, त्याच्यामुळे रुद्र आला होता. मग मी त्याला कडेवर घेतलं आणि आम्ही दोघांनी देवपूजा केली. आमच्या कुंड्यांमध्येच छान फुलं येतात, तर लाल रंगाचं आणि गुलाबी रंगाचं असं दोन्ही रंगाचे जे काही जास्वंदीची छान फुलं आली होती. रुद्रच्या एक हातात होतं, तर त्याला ठेव म्हटलं तरी तो ठेवायचा तिथपर्यंत, पण पुन्हा त्याच्या हातात घ्यायचं. त्याला अजून इतकं काही कळत नाही आहे. फुलं खेळायला त्याला छान वाटतं. त्यानंतर जे आहे तर ते मग मी नाश्त्याचे बनवायला सुरुवात करते आणि मग म्हटलं की पहिल्यांदा किचन ओटा जो आहे तर ते पटापट आवरून घेऊया, भांडे लावूया आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते पोहे करता येतील. रोजचं सकाळचं जे आमची दिनचर्या असते ती सारखीच असते, तर त्याच्यात काही वेगळं नाही आहे. पण तुमच्याशी मी जी गोष्ट शेअर करत होते त्याच्यामध्ये म्हणजे मी रुद्रला आडवं झोपून, म्हणजे एका अंगावरती झोपूनच दूध पाजायचे ना कंटिन्यू, कारण की मला ना नंतर म्हणजे टाक्यांचा इतक्या गरमीमध्ये टाक्यांचासुद्धा खूप त्रास होत होता. तर मग कंटिन्यू आणि काय व्हायचं की त्याला जर आपण बसून दूध पाजलं तर तो त्याला खाली ठेवलं की तो उठायचा आणि इतकं सारखं उठबस करणं खूप त्रासदायक होत होतं. त्याच्यामुळे मी त्याला झोपून दूध पाजायला सुरुवात केली. पण त्याचं असं झालं की मग कंटिन्यू एकाच पोझिशनमध्ये राहायला लागायचं आणि थोडंसं आपण हल्लं की तो उठणार, म्हणून मग मी तशीच झोपून राहायची, कारण की त्याच्यामुळे मलाही त्रास होत नव्हता आणि तोही उठायचा नाही. तोही कंटिन्यू थोडा झोपायला सुरुवात झालेली त्याची. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की नंतर आत्ता म्हणजे रिसेंटली आता तो ज्यावेळेस 8-9 महिन्याचा होता त्यानंतर मला ना अचानक असे चक्कर वगैरे यायला लागली. तर सुरुवातीला डॉक्टरांना जेव्हा दाखवलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की वर्टिगोचा त्रास असेल, कारण की काही लक्षणं त्याची सारखीच असतात थोडीफार. तर त्याच्या काही दिवस गोळ्या घेतल्या, जवळपास महिनाभर त्रास होत होता. नंतर पुन्हा वेगळ्या डॉक्टरांकडे गेले, तर त्यांनी मला एक्सरे करायला सांगितला. तर त्या एक्सरेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिसची सुरुवात आहे आणि ज्या अंगावरती मी कंटिन्यू झोपायची त्या साईडला पण मसल स्टिफनेस आला होता. तर त्याच्यासाठी मग त्यांनी थोडीफार औषधं दिलेली, पण त्याला फक्त एकच पर्याय आहे की तुम्ही व्यायाम करू शकता आणि व्यायामाने तुम्ही त्याला कव्हर करू शकता. म्हणजे सुरुवातीच्या टाईममध्ये थोडंसं त्रास होऊ नये म्हणून मी सगळं करायला घेतलं, पण मग म्हणजे मी तर ह्या गोष्टींना कनेक्ट करते की कंटिन्यू मी तशा पोझिशनमध्ये झोपल्यामुळं बहुतेक मला तसा त्रास झाला असावा, पण माहीत नाही, त्याचं वेगळं कारणसुद्धा असू शकतं. तर पटापट पोहे करून घेते आणि आई पण त्याच्यासमोर नव्हत्या, म्हणून मग मी त्याला बघता बघता पोहे करते आणि नंतर रुद्रला पोहे खाऊ घालते आणि त्याच्याबरोबरीने मी सुद्धा पोहे खाईल. तुम्ही बघू शकता निळ्या डब्यामध्ये आम्ही त्याची छोटी छोटी खेळणी भरून ठेवत असतो, तर त्यांनी सगळीकडे पसरवून ठेवलेली आहेत. आता हा असा पसारा तो होणारच बाळ असल्यावर घरात. नाश्ता वगैरे झाला, म्हटलं आता लादी पुसून घेते, कारण गरमी पण इतकी आहे. थोडं लादी पुसल्यावर पण जरा वातावरण थोडं थंड वाटतं आणि मच्छरदाणी काढल्यामुळे जरा बेडरूम मोकळं वाटतं, कारण की बेडरूम जरा लहान आहे. म्हणजे तिथे तो 5x6चा बेड ठेवला आहे आणि तो स्टूल ठेवला आहे फक्त अंथरूण पंखवायचे एक्स्ट्राचे कपडे ठेवण्यासाठी आणि रुद्राचा झोका आहे.
इथे एक एक्स्ट्रा बाथरूम पण आहे, त्याच्यामुळे ना जागा कमी झाली आणि मग एवढी काही जागा उरतच नाही आजूबाजूला. मच्छरदाणी लावल्यानंतर अजूनच बेडरूम लहान वाटू लागतो. तर म्हटलं आता 2-3 दिवस मच्छर वाटतच नाही तर ती काढून ठेवली आहे. मग क्लिनिंग करून घेते, कारण तेव्हा मी रुद्रला फिरवून आणलेलं होतं आणि मग रुद्र जो आहे तो फिडिंग वगैरे करून खाऊन बिऊन मस्त झोपलेला होता. तर पटापट म्हटलं हे क्लिनिंगची कामं करून घेऊया, कारण की मग तो पळत असतो इकडे तिकडे, तर मग लादी वगैरे पुसता येत नाही. त्यामुळं मग लादी पुसायचं पहिले उरकून घेते आणि त्याच्यानंतर थोडंसं टिपॉय वगैरे तिकडे पुसायचं आहे, कारण की विंडो मोठ्या मोठ्या आहेत ना, तर आपण त्या खिडक्या उघड्या ठेवतो तर भरपूर धुळी रोजच्या रोजच येत राहते. रोज आपण पुसलं तरी पण ती येणारच आहे, म्हणून म्हटलं ते पण पुसून घेऊया आता. आमच्या घरी मी फक्त भांड्यांसाठी कामाला मावशींची मदत घेते, लादी पुसण्यासाठी घेत नाही, कारण आधीच घर लहान आहे आणि त्याच्यात त्या एवढ्या काही जागा पण राहत नाही की त्यांनी लादी पुसून यावी म्हणून. आणि मॉपने काय 5-10 मिनटात लादी पुसून होते, त्याच्यामुळं मग म्हटलं की फक्त भांड्यासाठीच ठीक आहे. भांडेच खूप जमा होत राहतात आणि त्याच्याच रुद्रला म्हणजे वेळ देता यावा म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, एका कामासाठी तरी मदत घ्यायला हरकत नाही. आणि म्हटलं आता रुद्रची रॅक जी आहे तर ते बघा विंडो मोठी आहे, तर विंडो मोठी असल्यामुळं काय होतं की बाहेरून खूप धूळ येत राहते, म्हणून ते सगळं जे आहे ते पुसून ठेवते. आणि इथं पण बऱ्याच वस्तू जमा झालेल्या आहेत, त्यातल्या एक गोष्टी ज्या आहेत तर ते जागच्या जागी ठेवून देते आता. थोडंसं क्लिनिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर मशीनला जे कपडे लावलेले होते म्हटलं ते पटकन वाळत घालून घेऊया. कपडे वाळत घातल्यानंतर मला स्वयंपाक करायला घ्यायचा आहे, तर त्या दिवशी पालेभाज्या पण आणल्या होत्या. मग त्यातली आंबाड्याची भाजी करून झालेली, म्हटलं आता पालकची भाजी करूया. तर भाजी करण्यापेक्षा म्हटलं काहीतरी वेगळं करता येईल म्हणून त्याचे मी पराठे करायचे ठरवले. आणि रुद्रसाठी मी जे काही खिचडी करणार आहे त्याच्यात थोडंसं पालकची पानं ॲड करेल. त्याला भाजी वगैरे तर आपण देत नाही ना तिखट, म्हणून त्याच्याऐवजी त्याच्या नॉर्मल खिचडीमध्येच पालकची पानं जी आहेत तर ती कट करून ॲड करेल. म्हटलं भाजी निवडून होईपर्यंत पहिल्यांदा रुद्राची खिचडी लावून घेऊया, म्हणजे एक साईडला गॅस जो आहे तर तो बिझी राहील, म्हणजे नंतर मला भाजी चपाती किंवा काय करायचं जे आहे तर त्याच्यासाठी मला गॅस रिकामा मिळेल. रुद्राच्या खिचडीमध्ये म्हटलं पालक ॲड करते, कारण की त्याच्यामध्ये आपण पालकचं सूप जे देऊ शकतो बाळांना, पण रुद्र पाण्याच्या फॉर्ममध्ये काय असेल ना तर ते काही खात नाही. तर त्याच्याऐवजी म्हटलं की त्याला खिचडीमध्येच ते पालक जे आहे तर ते ॲड करून देता येतील, म्हणजे त्याचा हेल्दीनेस पण वाढेल आणि पालकसुद्धा त्याच्या पोटामध्ये जाईल. एका बाजूला रुद्राची खिचडी लावून घेतली. म्हटलं थोडीशी मोड आलेली मटकी शिल्लक होती तर त्याची थोडी उसळ करून घेऊया. पराठे तर करणारच आहे, पण म्हटलं ती खराब होऊन जातील, मग जास्त सुकून जाते मग फ्रीजमध्ये जरी आपण ठेवली तरी. आणि जसं मी तुम्हाला सांगत होते की मला
तो स्पॉन्डिलोसिसचा त्रास झाला. त्याच्यामध्ये मग त्यांनी फक्त व्यायाम सांगितलेले आहेत काही बेसिक. तर ते बेसिक व्यायाम जर केले तरी फरक पडतो. दिवसातून 4 ते 5 वेळा करायला सांगितले होते. तरीसुद्धा मधून त्रास होत राहतो. म्हणजे आता रुद्रला उचलण्यात येतं. त्यांनी असं सांगितलं होतं की झटकन वाकून काही उचलू नका किंवा अशी जड उचलण्याची कामं करू नका. पण आता घरामध्ये बरीचशी कामं जी आहेत ती अशी होतातच. तर त्यामुळं काही करू शकत नाही, विलाज नाही आपल्याला त्याच्यापुढे. तर पालकसाठी मग मी काहीच नाही केलं की पालक फक्त कट केला आहे पालकच्या पराठ्यासाठी आणि गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये तिखट, मीठ, त्याच्यानंतर थोडी धनेपूड होती, थोडंसं लसूण जो आहे तो सुद्धा ठेचून टाकलेला आहे. लाल मिरची नाही हिरवी मिरची नाही टाकली. म्हटलं तोपर्यंत कणिक जे आहे तर ते भिजेल. म्हटलं तोपर्यंत व्यायाम कोणते मला सांगितलेले आहेत ते मी तुम्हाला करून दाखवते. बेसिक व्यायाम सांगितलेले आहेत थोडेसे हाताचे, पण त्याच्यासाठी मानपाट आणि सगळं जे आहे तर ते एकदम सरळ रेषेत ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. हात पाठीमागे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज थोडे पुढे मागे घेऊन जाणे. त्याच्यानंतर आपले जे हात आहेत त्याने काय करायचं की आपल्या माथ्याच्या इथे थोडंसं प्रेशर क्रिएट करायचं, हाताने पण आणि मानेने पण करायचं. तर असे काही व्यायाम दिलेले आहेत डॉक्टरांनी. हे व्यायाम दिसायला फार इझी आहेत, पण ह्यानेच मला बराच फरक पडला आहे. म्हणजे चक्कर येणं तर ऑलमोस्ट कमी झालं आहे, पण काही जड उचललं तर पाठीमध्ये मुंग्या अजूनही येतात. तर त्याच्यासाठी रेग्युलर व्यायामाची गरज आहे आणि तो दिवसातून 3 ते 4 वेळा करायला सांगितला होता. माझा तर एकदाच होतो करून, त्यामुळे बहुतेक त्रास होत असावा. तर ते करून झाल्यानंतर म्हटलं आता गॅस रिकामा आहे तर पराठे जे आहेत तर ते लाटून घेऊयात. पराठे लाटून घेते आणि पराठ्यांसोबत जे आहे तर ती आपल्याकडे कैरी आणि चहरीची चटणी आहे, त्याच्यामुळे त्याच्यासोबत वेगळं काही करणार नाही आहे. पीठ नीट भिजलं नव्हतं म्हणून पहिला पराठा एवढा काही खास झाला नाही. तर ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.